नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात भरपूर लेयर सुटलेल्या, तिप्पट फुललेल्या, मस्त खुसखुशीत आणि स्वादिष्ट अशा शंकरपाळ्या कशा बनवायच्या। या पद्धतीने बनवलेल्या शंकरपाळ्या बिस्किटापेक्षा सुद्धा खुसखुशीत बनतात, तोंडात टाकताच जिभेवरच विरघळतात। तर चला तर मग याची रेसिपी पाहूया। तर त्यासाठी 3 वाटी मैदा चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे। तर मैद्याच्या बारीक चाळणीने याला चाळून घेतलेला आहे। आता त्याच वाटीने अर्धी वाटी आळलेलं तूप घेतलेलं आहे। लक्षात ठेवा, तूप गरम केलेलं नाही, वितळलेलं नाही। तर हे घट्टच तूप आपल्याला अर्धी वाटी घ्यायचंय। आता एखाद्या तडका पॅन मध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये हे तूप काढून घ्यायचं। अगदी कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं। वितळवून घेतलेलं तूप घेतलं तर त्याचं प्रमाण जास्त होऊ शकतं। तर हे कडकडीत तूप या मैद्यावरती घेतलं। हे पहा, पीठ असं फेसाळायला हवं। आता चमच्याच्या साहाय्याने सगळ्या पिठामध्ये हे गरम तूप मिक्स करून घ्यायचं। हलकसं थंड झाल्यानंतर हातानेच याला चोळून घ्यायचं। तर अशा पद्धतीने तळ हातामध्ये हे पीठ घेऊन व्यवस्थित चोळून घ्यायचं, म्हणजे हे तूप सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित पसरलं जातं आणि त्यामुळे शंकरपाळ्या खुसखुशीत व्हायला खूप मदत होते। पिठाचा अशा पद्धतीने एक लाडू बनायला हवा, म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आता ज्या वाटीने मैदा घेतलेला होता त्याच वाटीने अर्धी वाटी आणि 2 चमचे दूध घ्यायचं आणि त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घ्यायची। साखरेचं जर हे प्रमाण ठेवलं तर शंकरपाळ्या परफेक्ट गोड होतात। आता मंद आचेवर सतत हलवत साखर फक्त विरघळून घ्यायचे। दूध हे उकळून घेतलेलंच आहे, त्यामुळे पुन्हा उकळी आणायची नाही किंवा आटवून घ्यायचं नाही। साखर पूर्णपणे विरघळलेली आहे, हे दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दूध पूर्णपणे थंड झाल्यानंतरच वापरायचंय। गरम दुधामध्येच हे पीठ जर भिजवून घेतलं तर पिठाला जास्त चिरा पडायची शक्यता असते, त्यामुळे भिजलेल्या पिठाचा गोळा व्यवस्थित लाटता येत नाही। तर त्यासाठी दूध पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच वापरायचं। तर हे पहा, अगदी थोडं थोडं दूध ऍड करत पीठ घट्टसर भिजवून घ्यायचंय। आता मैदा जशा क्वालिटीचा असेल त्याप्रमाणे दुधाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं, पण जास्त फरक पडत नाही, फक्त 1-2 चमचाचा फरक पडतो। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घट्टसर भिजवून घ्यायचंय, अजिबात जास्त मऊ करायचं नाही। तर पूर्ण दूध वापरून हे अगदी घट्टसर भिजवून घेतलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून फक्त 10 मिनिटे भिजवून घ्यायचं। यामध्ये तूप वापरलेलं आहे। तूप थोड्या वेळाने आळल्यानंतर अजून हे पीठ घट्ट होतं, तर पुन्हा थोडंसं हातानेच याला मळून घ्यायचं आणि जास्त जर घट्ट झालं असेल तर अशा पद्धतीने बत्त्याच्या साहाय्याने याला मऊ करून घ्यायचंय। तर 5 ते 6 मिनिटे बत्त्याच्या साहाय्याने थोडंसं याला चेचून घ्यायचं, म्हणजे याचा गोळा लाटायला सुद्धा अवघड वाटत असेल तर ते सुद्धा मऊ होतं। आणि अशा पद्धतीने थोडा वेळ चेचून घेतल्यामुळे पीठ सुद्धा व्यवस्थित मऊ होतं, अतिशय स्मूथ बनतं आणि लाटताना सुद्धा जास्त चिरा पडत नाहीत। तर हे पहा, हे असं पीठ बनलेलं आहे की याचा गोळा आपल्याला इझिली लाटता येऊ शकतो। अगदी स्मूथ चिरा न पडलेला असा गोळा बनलेला आहे। तर त्याचे 2 भाग करून घेतले। यातला पहिला गोळा करून घेतला। शंकरपाळ्यासाठी हे थोडंसं जाडच लाटून घ्यायचंय। जास्त पातळ बनवलं तर आपल्याला हव्या तशा फुलत नाहीत आणि लेयर्स सुद्धा व्यवस्थित पडत नाहीत। मात्र एक गोष्ट आहे, खुसखुशीत नक्की होतात। जर अगदी पातळ शंकरपाळ्या आवडत असतील तर थोडीशी कमी जाडीची चपाती लाटून घेऊ शकता। या पद्धतीने बनवलेल्या जाड असू देत पातळ असू देत शंकरपाळ्या खुसखुशीत नक्कीच होतात। आता याला चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊयात, म्हणजे चिरा पडलेला भाग सुद्धा निघून जातो आणि शंकरपाळ्यांना अगदी व्यवस्थित आकार देता येतो। तर उरलेला भाग सगळा काढून घेतला। आता आपल्याला हव्या तशा छोट्या मोठ्या आकाराच्या चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या। शक्यतो आकाराने थोड्याशा लहानच कट करून घ्यायच्या, कारण तेलामध्ये त्या खूप फुलतात आणि लेयर सुद्धा खूप सुटतात। मोठ्या आकाराच्या शंकरपाळ्या बनवल्या तर तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो। तर याची जाडी सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि आकार सुद्धा पाहू शकता। साधारण इतक्या जाडीच्या आणि आकाराच्या या शंकरपाळ्या बनवायच्या। एका प्लेटमध्ये या काढून घेतल्या। तर अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या सुरुवातीला पाडून प्लेटमध्ये काढून घेतल्या। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी कडकडीत किंवा धूर निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही, कारण शंकरपाळ्या लगेचच तळल्या जातात आणि त्याचा रंग सुद्धा लगेचच बदलतो। त्यामुळे तेलामध्ये शंकरपाळ्या टाकायच्या अगोदर गॅसची फ्लेम पूर्णपणे मंद ठेवायची। झाऱ्याला थोड्याशा कडक लागल्यानंतरच याला पलटून घ्यायचे। मंद आचेवरच सतत हलवत सगळ्या बाजूनी एकसारख्या या तळून घ्यायच्या। तुपाचं प्रमाण यामध्ये परफेक्ट असल्यामुळे तेलामध्ये या शंकरपाळ्या अजिबात विरघळत नाहीत आणि तुम्ही पाहू शकता तेलामध्ये टाकल्यानंतरच लगेच या फुलायला सुरुवात झालेली आहे। मस्त लेयर्स सुटायला सुरुवात झालेली आहे। लाटून घेतलेल्या आकारापेक्षा तिप्पट या शंकरपाळ्या फुलतात। जास्त गडद रंगापर्यंत याला तळायचं नाही, कारण याचा रंग लगेचच बदलतो आणि थोड्याशा काळपट दिसू लागतात।
तेलातले बुडबुडे कमी आल्यानंतर अशा रंगावरती शंकरपाळ्या काढून घेतल्या। याच्यापेक्षा जास्त याला तळायचं नाही। तर अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या। दुसरी बॅच तळून घेताना थोडंसं तेल गरम करून घ्यायचं, जास्त गरम करायचं नाही। आणि अशा पद्धतीने प्रत्येक वेळी झाऱ्यावरती शंकरपाळ्या घेऊनच तेलामध्ये सोडायच्या। एक एक शंकरपाळी जर सोडायला गेला तर सगळ्या शंकरपाळ्यांना एकसारखा रंग येत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने एकदमच झाऱ्यावरती घेऊन सगळ्या शंकरपाळ्या एकाच वेळी तेलामध्ये सोडायच्या। पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंड झाल्यानंतरच या खायला घ्यायच्या। तेलामधून काढल्यानंतर लगेचच खायला गेलात तर त्या अतिशय मऊ असतात, पण जशा थंड होत जातील तशा या मस्त खुसखुशीत बनायला सुरुवात होते। तर आता या शंकरपाळ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान या फुललेल्या आहेत, मस्त लेयर्स सुटलेले आहेत। जी लाटून घेतलेली शंकरपाळी होती त्याचा आकार पाहू शकता। त्याच जाडीची शंकरपाळी तळल्यानंतर तिप्पट फुललेली आहे। भरपूर लेयर्सची ही शंकरपाळी बनलेली आहे। साखर सुद्धा जर या प्रमाणात वापरली तर अगदी परफेक्ट शंकरपाळ्या गोड होतात। तर थंड झाल्यानंतर शंकरपाळी तोडून दाखवत आहे। हे पहा किती खुसखुशीत झालेली आहे, बिस्किटासारखंच याला टेक्स्चर आलेलं आहे। हलक्या हाताने जरी या शंकरपाळीला प्रेस केलं तरी सुद्धा बिस्किटासारखाच याचा चुरा बनतो आणि याला लेयर सुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान सुटलेले आहेत। शंकरपाळी पातळ असो किंवा जाड असो मस्त खुसखुशीत बनते। तर याप्रमाणे साहित्याचं योग्य प्रमाण, योग्य पद्धतीने अशा शंकरपाळ्या नक्की बनवून पहा। बिस्किटापेक्षा सुद्धा खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळतील अशा या शंकरपाळ्या 100% बनणार। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।